तो हाय व्हाट्सअप गाइस, कैसे हो? वेलकम बैक माय न्यू वीडियो। आज हम एक नए टॉपिक लेके आए आपके लिए, ताकि आपको मोटिवेशन होने के लिए। तो ऐसे ही हमारे चैनल से बने रहे। अपना आपने अभी तक हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब नहीं किया होगा तो कर लो। तो चलते आज का वीडियो स्टार्ट करते हैं। तो भाई लोग, आपने कभी कभी कहीं ना कहीं पे तो सुना होगा कि सेल्फ रिस्पेक्ट क्या होता है। आज हम इसी टॉपिक पे बात करने वाले हैं, आपको कुछ इन्फॉर्मेशन देने वाले हैं। स्वाभिमान, इंग्लिश में बोलते हैं सेल्फ रिस्पेक्ट। वो सेल्फ रिस्पेक्ट होता क्या है, मी आपको इस व्हिडिओ में बताने वाला हूँ। स्वाभिमान म्हणजे काय? स्वतःचा आदर करणे, स्वतःच्या मूल्यांची जाणीव करणे, कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या तत्वाशी तोडजोड न करणे, हाच खरा स्वाभिमान आहे. मित्रांनो, आजच्या काळात असे खूप लोक आहेत की स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांना खुश करण्यासाठी काय काय करतात, आणि स्वतःला असे विसरून जातात की स्वतःला समजत नाही. लोक काय म्हणतील या विचाराने तो व्यक्ती आपली इच्छा, स्वप्न, इतर गोष्टी तो त्याग करतो. जो माणूस कधी स्वतःचा आदर करत नाही, त्याला इतरांचा सुद्धा आदर कधीच भेटत नाही. स्वाभिमान आणि अहंकार याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. अहंकार म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे, तर स्वाभिमान म्हणजे स्वतःचे मूल्य ओळखणे आणि इतरांचा आदर करणे. स्वाभिमानी व्यक्ती कधीच कोणाचा अपमान करत नाहीत आणि स्वतःचाही अपमान कधी करून देत नाहीत. आपण इतिहासामध्ये अनेक लोकांना पाहिले आहे, अशा व्यक्तीने पाहिलं आहे की त्यांनी भारतात येऊन किती संघर्ष केला आहे स्वाभिमानासाठी. भारतामध्ये किती अनेक लोक येऊन गेले, त्यांनी कधीच अन्यायासमोर कधीच मान झुकवली नाही. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या जोरावरती अनेक लोकांना जगण्यासाठी प्रेरित केले, स्वाभिमानाचा अर्थ समजून दिला. त्यांच्या जीवनातून आपण शिकतो की परिस्थिती किती कठीण असली तरी साथ सोडायचा नाही, स्वाभिमान सोडायचा नाही. मित्रांनो, आजच्या विद्यार्थ्यांच्या जीवनातही स्वाभिमान खूप महत्वाची गोष्ट आहे. परीक्षेमध्ये कधीही कॉपी न करणे, चुकीच्या गोष्टींना विरोध करणे, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवणे, जरी अपयश आले तरी हार न मानणे, हे स्वाभिमानाची उदाहरणे आहेत जे मी तुम्हाला सांगत आहे. कधी कधी आपण नात्यामध्ये पण आपला स्वाभिमान विसरतो, मग ते प्रेम असो, मैत्री असो व इतर कोणतेही नाते असो. जर सतत अपमान, दुर्लक्ष किंवा इतर मानसिक त्रास होत असेल तर त्या नात्याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण स्वाभिमान हा गमावून टिकवलेले नाते कधीच आनंद देऊ शकत नाही. मी तुम्हाला थोडे उदाहरण देतो. कायम स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या चुका सुधारा आणि त्यातून शिका. इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारपणा आणा. आपल्या तत्वाशी सदैव प्रामाणिक राहा. म्हणून बोलतो, स्वतःचा आनंद इतरांचा आधार आहे. पैसा, पद, प्रसिद्धी यापेक्षा स्वाभिमान अधिक मौल्यवान असतो. कारण एखादा स्वाभिमान गमावला तर पण तो परत मिळवणे खूप कठीण असते. मी म्हणतो, स्वतःची किंमत ठेवा किंवा ओळखा, जग तुमची किंमत तेव्हाच ओळखेल. स्वाभिमान हा सर्वात महत्वाचा दागिना आहे. जो कोणी जपून ठेवेल त्यालाच ते व्यक्तिमत्व समजेल. मित्रांनो, शेवटी एवढे सांगू शकतो मी, जीवनामध्ये कितीही मोठे व्हा पण स्वतःचा स्वाभिमान कधीही गमवू नका. कारण स्वाभिमान असलेला माणूस परिस्थिती लढू शकतो, संकटावरती मात करू शकतो आणि यशाच्या सर्वस्व शिखरावर पोहोचू शकतो.